विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया 4 अंकी संख्या उसण्याची वजाबाकी उदाहरण सोडवणे भाग 3. चला तर मग उसण्याची वजाबाकी 4 अंकी संख्या. पहिलं उदाहरण आहे 7654 वजा 2346. उदाहरणाची मांडणी 7654 वजा 2346. पहा, एकक स्थानी आहेत 4, त्यातून 6 जाणार नाही. 4 खोडूया, जसेच्या तसे वरती लिहूया आणि दशक 5 कडून काय घेऊया, उसणा. मग एकक स्थानी होतील 14 आणि दशक स्थानी राहतील 4. आता आपल्याला एकक स्थानची वजाबाकी करता येईल. 14 मधून किती वजा करायचेत, 6. खाली राहतील 8. दशक स्थानी आहेत पहा 4, त्यातून वजा पण किती करायचेत, 4. 4 मधून 4 वजा केली तर किती राहील, बरोबर 4 मधून 4 गेले, खाली राहिले 0. शतक स्थानी आहेत 6 आणि त्यातून वजा करायचे 3. 6 बोट घ्या, त्यातून 3 बोट वजा करा, खाली राहतील 3. आणि शेवटी हजार स्थानी आहेत 7 आणि 7 मधून आपल्याला वजा करायचे आहेत 2. 7 मधून 2 वजा केल्यानंतर खाली राहतील 5. उत्तर आलंय आपलं 5308. म्हणजेच 7654 वजा 2346. उत्तर आलंय 5308. पुढचं उदाहरण घेऊया. 8731 वजा 6358. हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर घर आखून घेऊया. त्यामध्ये हजार, शतक, दशक, एकक लिहूया. उदाहरण मांडूया. 8731 वजा 6358. एकक स्थानी आहेत 1, त्यातून 8 जाणार नाही. 1 खोडूया, जसाच्या तसा वर. दशक 3 कडून घेऊया उसना. एकक स्थानी होतील 11 आणि दशक स्थानी राहतील 2. आता एकक स्थानचं 11 मधून 8 गेले. 11 मधून 8 गेले, खाली राहिले 3. दशक स्थानी आहेत 2, त्यातून 5 जाणार नाही. म्हणजे शतकाकडून घेऊया उसना. शतक स्थानी राहतील 6 आणि दशक स्थानी होतील 12. आता मात्र 12तून 5 काय होतील, जातील. 12तून 5 गेले, खाली राहिलेत 7. शतक स्थानी आता 6 आहेत आणि त्यातून वजा करायचे 3. आता उदाहरण कसं झालंय, सोपं. 5-6 मधून 3 गेले, खाली राहतील 3. आणि हजार स्थानी आहेत 8 आणि त्यामधून वजा करायचे 6. आता एकदम सोपं आहे पहा. 8 वस्तूमधून 6 वस्तू आपल्याला वजा करायची, तर खाली राहतील 2. उत्तर आलंय 2373. किती आलंय उत्तर, 2373. यानंतर घेऊया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण आहे 7542 वजा 2964. योग्य पद्धतीने उदाहरणाची मांडणी करूया. 7542 वजा 2964. 2तून 4 जाणार नाही. 2 खोडूया, जसेच्या तसे वरती लिहूया आणि दशक 4 कडून घेऊया उसना. दशकाच्या ठिकाणी राहतील 3 आणि एककाच्या ठिकाणी उसना घेतल्यामुळे होतील 12. आता एकदम सोपं, कारण 12तून 4 जातील. 12तून 4 गेले तर खाली राहतील 8. आता दशक, त्या परत तिथे पहा 3तून 6 जाणार नाही.
परत एकदा शतकाकडून घेऊया उसणा. शतकाच्या ठिकाणी राहतील 4 आणि उसणा घेतल्यामुळे दशक स्थानी होतील 13. 13तून 6 तसंच जातील. 13 वस्तूतून 6 वस्तू वजा केल्या तर खाली राहतील 7. आता शतक स्थानची बेरीज. परत एकदा 4तून 9 जाणार नाही. पुन्हा एकदा काय घ्यायला लागेल? उसणा. आता मात्र 1000 स्थानाकडून उसणा घेऊया. शतक स्थानी होतील 14 आणि 1000 स्थानी राहतील 6. आता 14तून 9 वजा करूया. 14तून 9 वजा केले तर खाली राहतील 5 आणि 1000 स्थानी आहेत 6. त्यातून वजा करायचे फक्त 2. 6 बोटातून 2 बोट काढा. पहा खाली उत्तर राहील 4. उत्तर आलंय आपलं 4578. 4578. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.